पेट्रोल गाडी घ्यायची, CNG गाडी घ्यायची की हायब्रिड गाडी घ्यायची, हा प्रश्न सध्या खूप लोकांना पडतोय. पण उत्तर खूप सिम्पल आहे. तुमची रनिंग जर का कमी आहे, कार मेनली तुमची विकेंडला बाहेर काढताय, ऑफिस तुमचं जवळ आहे, तर उगीच कॅल्क्युलेशनचं कॉम्प्लिकेशन करून घेऊ नका. पेट्रोल तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. बिनधास्त तुम्ही पेट्रोलची गाडी घेऊ शकता. पण तुम्ही जर का दररोज 50, 60, 80 किलोमीटर गाडी चालवताय आणि तुमच्या रूटवरती CNG सहजपणानं मिळत नाही आहे, तर नक्कीच CNGचा विचार करा, कारण तिथं रनिंग कॉस्ट खूप महत्त्वाची असते. आता हायब्रिड कारवरती येऊया. हायब्रिडमध्ये मायलेज चांगलं मिळू शकतं, पण खास करून ट्रॅफिकमध्ये या गाडीचं तुम्हाला प्रॉब्लेम जाणवू शकतात. हायब्रिड घेताना फक्त मायलेज जास्त आहे एवढं बघू नका. पेट्रोल कारपेक्षा तुम्हाला सुरुवातीला ही गाडी किती जास्त रिटर्न देते हे इथं कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं आहे. आणि पैसे हे जे काय आपले वाचतायत, आपण जे काय फ्युएल सेव्हिंग होणार आहे आपल्या हायब्रिड कारमधून, त्याच्यामधून तुमचं रिटर्न म्हणजे टोटल जे काय तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती कार घ्यायसाठी, तर त्याची रिटर्न मिळण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत ह्याचं कॅल्क्युलेशन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून माझा सिम्पल रूल असा आहे की रनिंग कमी असेल तर तुम्ही पेट्रोल गाडी घ्या, रनिंग जास्त आणि CNG जर का अवेलेबल असेल तुमच्या भागात तर CNG गाडी ब्लाइंडली घेऊ शकता. आणि बजेट चांगलं आहे, सिटी रनिंग कमी आहे, तर तुम्ही हायब्रिड गाडी नक्कीच चूज करू शकता. की बजेट आणि डेली रनिंगसाठी तुम्ही कुठली गाडी प्रेफर कराल, CNG, हायब्रिड की इलेक्ट्रिक? कमेंटमध्ये नक्की सांगा.